श्री राम जय जय राम नारायण 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवाय हे नाथ नारायण वासुदेवाय। बाबांनो, भीष्म पितामह यांच्या मृत्यूनंतर धर्म हा हस्तिनापुरांच्या राजांची राजगद्दी सांभाळून राज्य करत असतात त्यांच्या राज्यकारभारामध्ये कधीही कुठल्याही कोणत्याही नीतिमूल्यांचे उल्लंघन झालेले नाही। सर्व प्रकारच्या नियमांचे पालन करून त्यांनी राज्य केलेले आहे। मानवाने परमेश्वराचे चिंतन करावयास पाहिजे। यांचे कारण असे आहे की आपण चिंतन करत असताना सुद्धा आपले मन भगवत भजनाकडे भगवत भक्तीकडे बरेच वेळेस जात नाही। यांचे मुख्य कारण आपल्या मागील अनेक जन्मातील भोगवासना मनामध्ये असतात, त्यामुळे त्या लवकर त्यागल्या जात नाही। म्हणून मनुष्याने धर्म मर्यादित राहून अर्थ व काम भोगले तर तो दुःखी होणार नाही। मनुष्याला संपत्तीपासून सुख हवे असेल तर सदाचार आणि संयम वाढवावा। मन संकल्प रहित करणे, आपले जे मन आहे, कामना जी आपल्या मनामध्ये आहे ती रहित करणे फार कठीण आहे। म्हणून आपल्या मनामध्ये नेहमी पवित्र संकल्प असले पाहिजे। ते येण्यासाठी आपण भगवंताच्या चरणी परमात्म्याच्या चरणी लीन व्हावयास पाहिजे। त्यांच्या भक्तीमध्ये रममान व्हावयास पाहिजे। बाबांनो, आपले जे सूर्यनारायण आहेत, आपण ज्यांचे रोज दर्शन घेतो ते सूर्यनारायण देव म्हणजे भगवान श्री हरी यांचे, भगवान श्री नारायण यांचे, भगवान श्री कृष्णांचे प्रत्यक्ष रूप आहे। इतर देवतांची आपण आराधना करतोच, पण जो सूर्यनारायण, जी सूर्यनारायण देवता आपल्याला प्रत्यक्ष दिसते त्यांची आपण आराधना करावी, त्यांना आपण रोज अर्घ्य द्यावे,
सूर्यनारायण देवतेच्या आराधनेने, त्यांच्या भक्तीने मनुष्याची जी बुद्धी आहे ती शुद्ध होते. कमीत कमी बारा नमस्कार सूर्यनारायणाकडे पूर्वेकडे मुख करून घालायलाच पाहिजे. भगवान श्रीकृष्ण सूर्यनारायणात आहेत, कारण गीतेमध्ये म्हटलेले आहे ज्या भगवंताच्या विभूती आहेत त्यावेळेला भगवंत सांगतात, ज्योतीमध्ये मी सूर्य आहे. बाबांनो, भगवान सूर्यनारायण यांची उपासना करणारा कधीही दरिद्री होत नाही. त्यांचे जे स्मरण आहे ते आपण नक्की रोज सकाळी करावयास पाहिजे. ते म्हणजे आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीदं भास्कर दिवाकर नमस्तुते प्रभाकर नमस्तुते आदितस्य नमस्कारे कुर्वन्तु दिने दिने आदितस्य नमस्कारे कुर्वन्तु दिने दिने जन्म जन्मांतर सहस्रसु दारिद्र्यनोपजायते आदितस्य नमस्कारे कुर्वन्तु दिने दिने जन्म जन्मांतर सहस्रसु दारिद्र्यनोपजायते. बाबांनो, सूर्यनारायण देवतेची उपासना करणारा माणूस कधीही दारिद्र्य होत नाही. धर्मराज युधिष्ठिर हे सूर्यनारायण देवतेचे उपासक होते. भगवान सूर्यनारायणांनी युधिष्ठिरांना अक्षय पात्र दिलेले होते. भगवान श्री रामचंद्र यांना सूर्यनारायणांनी शक्ती दिलेली होती. त्यामुळे प्रभू रामचंद्र रावणाचा वध करू शकले. स्वतः भगवान श्रीराम हे ईश्वर असूनही त्यांनी सूर्यनारायणांची आराधना केलेली आहे. बाबांनो, नीती विना धर्म अधूर आहे. बाबांनो, नीती विना धर्म विदूर आहे. अर्थात पैसा कमवणे सुद्धा नीतीने करावा. अनितीने मिळविलेला पैसा अनर्थ करेल. धर्मराजांच्या पवित्र राज्यामध्ये प्रजाही धर्मनिष्ठ होती. पुत्र माता पित्यांच्या आज्ञेत होते. सध्याच्या कलियुगामध्ये असे होणे कठीण आहे. युधिष्ठिरांचे राज्यारोहण करून भगवान श्रीकृष्ण द्वारकेत जातात. द्वारकेचे लोक भगवंताच्या रथयात्रेचे दर्शन घेतात. शंख चक्र गदा धारण केलेले भगवान श्रीकृष्ण रथावर विराजमान झालेले त्या भगवान श्रीकृष्णांचे द्वारकेच्या लोकांनी दर्शन घेतलेले आहे. अशा या रथात विराजमान झालेल्या भगवान श्रीकृष्णांचे आपणही रोज ध्यान करावे. या शरीर रूपी रथात विराजलेल्या भगवान श्रीकृष्णांना पाहावे. आपल्या हृदय सिंहासनावर भगवान श्रीकृष्णांना भक्तिपूर्वक आरूढ करून त्यांचे
नित्य दर्शन घेऊन आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्यावे. सूर्य नारायण 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 अधिदेव नमस्तुभ्यं प्रसिद्धं भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुभ्यं आदितस्य नमस्काराय कुर्वन्तु दिने दिने जन्म जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यनोपजायते. जर जीवनामध्ये दारिद्र्य पाहिजे नसेल तर दररोज सूर्यनारायणांचे दर्शन घ्या. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय